बोला पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। आज आपण संत ज्ञानेश्वराच्या हरिपाठामधील दुसऱ्या क्रमांकाचा जो अभंग आहे त्या अभंगाचं अत्यंत संक्षिप्त पद्धतीने विवेचन या ठिकाणी पाहणार आहोत। हरिपाठातील दुसरा अभंग काय आहे? चहुवेदी जान साही शास्त्र कारण 18ही पुराण हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली म्हणा। ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। अशा प्रकारचा हरिनामाचं महात्म्य वर्णन करणारा अत्यंत सुंदर असा हा हरिपाठातील अभंग आहे। या अभंगाचे थोडक्यात विवेचन पाहताना आपल्याला असं म्हणता येईल, चहुवेदी जान साही शास्त्र कारण 18ही पुराण हरिसी गाती। 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणे ही सर्व हरीचे गुणगान गातात। वेद अनंत बोलिला आणि अर्थ इतकाची शोधिला निजनिष्ठा नाम घ्यावे विठ्ठलाशी शरण जावे। म्हणजे हे वेद हे फक्त हरीचे गुणगान गातात। आता वेद कोणकोणते आहेत याचं जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। हे 4ही वेद या भगवंताचं नामस्मरण करतात, गुणगान गातात। 6 शास्त्र आहेत, न्यायशास्त्र, वैशिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्व मीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र। हे सर्वही 6 शास्त्रे त्या हरीचेच महात्म्य गातात, हरीचंच गुणगान गातात। एवढंच काय, जी 18 पुराणे आहेत ही 18ही पुराणे हरीचे गुणगान गातात। हे 18 पुराणे कोणते आहेत? ब्रह्मपुराण आहे, पद्मपुराण, वायुपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नि पुराण, ब्रह्मवैद्यती पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण। या सर्व पुराणाचा, या शास्त्राचा आणि या वेदाचा जो कर्ता आहे, निर्माता आहे, तो वेद व्यासच आहे। चहुवेदी जान शाही शास्त्र कारण 18ही पुराण हरिशी गाती। 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण फक्त आणि फक्त त्या हरीचे गुणगान गातात। नव्हे तर यांची निर्मिती शाही शास्त्री कारण, यांचं कारण, निर्मितीचं कारण हे भगवंताच्या नामस्मरणाचं आहे, हरीचे गुणगान गाण्याचं आहे। अशा प्रकारचं विवेचन या अभंगातील ओवीशी आपल्याला करता येईल। पुढे जाऊन माऊली म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गे। अगदी दूध किंवा दही, लौकिक अर्थाने आपण दही म्हणूया, दह्याचं जेव्हा आपण रवीने घुसळण करतो तेव्हा मात्र अलगद आतील लोण्याचा गोळा नवनीत काढून घेतो आणि असार सार टाकून देतो। तद्वतच माऊली म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गे। हे वेगाने या सर्व शास्त्राचे मंथन करून त्यामधून या सर्व शास्त्राचं जे सार आहे
ते जो ब्रह्म आहे, जो अनंत आहे, त्या अनंताचा स्वीकार कर. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. इतर जी भाकड कथा आहेत ह्या सोडून दे, त्या काही कामाच्या नाहीत. खरं म्हणजे या ठिकाणी माऊलीने तैसे घे अनंता असा शब्द वापरलेला आहे. अनंता, ज्यांच्या रूपाचा अंत लागत नाही, ज्याला अंत नाही असा तो अनंत. अगदी या अनंताचे वर्णन करताना गंधर्व, अप्सरा, सिद्ध, किन्नर, चारण इत्यादींनी त्यांच्या गुणाचा अंत लागत नाही असाच विवेचन केलेलं आहे. म्हणून तो अनंत आहे, ज्याच्या रूपाचा कुठलाही अनंत नाही, अंत नाही, तो अनंत. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थी कथा सांडी मार्ग. यामधल्या इतर जे कथा आहेत त्याला काही अर्थ असणार नाही. यामधलं जे सार आहे, यामधलं जे सत्व आहे, यामधलं जी लोणी आहे, नवनीत आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंत आहे, अनंत आहे, ते नाम आहे. आणि एवढं नाम तो स्वीकार. इतर भाकरकटा यामध्ये वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, याचा इतर कथा घेणं म्हणजे आपला वेळ दडवणं आहे, व्यर्थ कष्ट दडवणं आहे. पुढल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, एक हारी आत्मा जीव शिव समा, वाया ते दुर्गमा न घाली म्हणा. पहा, हा आत्मा हा जीव आणि शिवा मधला एकच आहे. जीवात्मा आणि परमात्मा यामध्ये जो आत्मा आहे तो सम आहे आणि तो हरी आहे. जीवात्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये असलेला जो समभाग आहे तो हरी आहे, समान आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा. त्याच हरीकडं तू फक्त लक्ष दे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली म्हण. दुर्गम अशा कुठल्याही खडतर प्रयासामध्ये तू मन घालू नकोस, त्यातून काही हाताला लागणार नाही. अगदी जप, तप, तीर्थाटने, व्रत या साऱ्या गोष्टी अत्यंत खडतर आहेत. आणि या खडतर गोष्टीमधून तुझ्या हाती काहीच लागणार नाही. त्या परमात्म्या ठाई, त्या जीवा ठाई, त्या शिवा ठाई जो एक आत्मा आहे तो हरी आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, त्याचं तू ध्यान कर, त्याचं तू चिंतन कर. वाया तू दुर्गमा न घाली म्हण. इतर असं खडतर मार्ग तू स्वीकारू नकोस, दुर्गम मार्गाने जाऊ नकोस. हरिप्राप्ती एवढा सुलभ सोपा मार्ग जर तुला दिसत असेल, वाया तू दुर्गमा न घाली म्हण. मनाला दुर्गम अशा खडतर अशा ठिकाणी तू लावू नकोस, त्यातून तुझ्या हाताला काही लागणार नाही. शेवटी माऊली म्हणतात, ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, राम कृष्ण आवडी सर्व काळ. सर्व काळ मुखा वाटे त्या भगवंताचं, त्या हरीचं नामस्मरण होऊ लागलं की जसा घनदाट एखादा प्रकाश, एखादा वायू सर्वत्र पोकळीमध्ये भरून राहतो, तद्वतच हरी तुझ्या नामस्मरणाने. ज्ञानदेवी पाठ हरिहा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. सर्वत्र हरी व्यापून राहील चराचरामध्ये. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मरामा. सर्व दाही दिशा देखील आत्मराम वास करेल. म्हणून आपण इतर कुठल्याही दुर्गम मार्गाने न जाता, भाकड आणि व्यर्थ कथा
याचं चिंतन न करता सर्व शास्त्रांनी, पुराणांनी, वेदांनी ज्याचं गुणगान गायलेलं आहे असा तो अनंत, असा तो हरी, या हरीचं आपण गुणगान गावं अशा प्रकारची मागणी, अशा प्रकारे माऊली या हरिपाठातील दुसऱ्या अभंगाच्या 4 चरणामधून करतात. आपणी सर्वांनी सर्व जे सार आहे, जे नवनीत आहे आपल्या कल्याणाचं, ते हरी आहे, या हरीचं नामस्मरण करावं अशा प्रकारची विनंती आपल्या चरणी करून या ठिकाणी मी सेवा समर्पित करतो. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग.